सकाळी सकाळी असं गोड तयार होऊन मी टाकला होता तव्यावर मिरच्या, कारण मला करायचा होता ठेचा. मागच्या 21 दिवसात मी गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण केलं होतं. आज त्याचा शेवटचा दिवस होता, म्हणून पिठलं भाकरीचा नैवेद्य केला होता. आयुष्यात जे काही मिळालंय ती त्यांची कृपा आहे आणि जे काही हरवलंय तीही त्यांची इच्छा. याच्यावरच माझं काय ते आयुष्य चालू आहे. नैवेद्य दाखवला सखीने आणि पापानेही बाप्पा केलं. माझं एक शूट बाकी होतं निखिलच्या रावण्या करून, तेही करून घेतलं. त्यानंतर ना मी हे ब्लॅकेट रिमूव्हर मागितलं होतं आणि हे कमालीचं काम करतं. फक्त 350च आहे. ड्रेसचं आणि या ब्लॅकेट रिमूव्हरची जर लिंक हवी असेल तर खाली कमेंटमध्ये टाईप करा. संध्याकाळी खूप जास्त भूक नव्हती, म्हणून निखिलने छान आमच्यासाठी चौपाटी टाईप भेळ केली आणि मी घेतलं होतं सखीसाठी आणि आमच्यासाठी हेल्दी आईस्क्रीम तयार करायला. 1 वाटी मखाने, अर्धा वाटी काजू बदाम आणि अर्धा वाटी ओट्स टाकून ते दुधात भिजवून ठेवलं. त्यात थोडेसे खजूर घातले. अर्धा तास भिजल्यानंतर त्यात 1 चमचा कोको पावडर घालून मिक्सरमधनं काढून घेतलं. ते इतकं छान सेट झालेलं होतं. त्यात थोडेसे डार्क चॉकलेट आणि काजू टाकून घेतले. सगळं मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. त्यानंतर माझं अजून एक शूट आवडलं आणि नंतरचा व्हिडिओ मी घ्यायचं विसरली, कारण सखीला ते खायची खूप घाई झालेली होती. बाय.